असे ज्योतिर्मलिकं वन्दे तं परमेश्वरीं भगवतीं प्रबोधाय संस्कृतध्वकौमुदीम् श्रीज्ञानराजमध्यमान् अस्मदाचार्यपर्यन्ताम् गोरक्षं गयनं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च। श्री भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अलौकिक हेतुकीय कारण करून अशा कृपेनं संस्कृत तत्वकौमुदी या ग्रंथास अनुसरून आपण व्याकरणशास्त्राचा विचार करत आहोत। व्याकरणाच्या विचाराच्या प्रसंगी षड्लिंग प्रकरणामधील प्रथम प्रकरण अजंत पुल्लिंग या प्रकरणाचा आपला विचार चालू होता। यामध्ये पहिली दोन सूत्र प्रातिपदिक संज्ञा करणारी सूत्र होती। अर्थवद धातुर प्रत्यय प्रातिपदिकम आणि कोणता कृतद्धित समासाश प्रातिपदिक संज्ञा केली। प्रातिपदिक संज्ञा केल्यानंतर प्रत्यय परश्च आणि ज्ञा प्रातिपदिकात या सूत्रांच्या सहाय्यतेने यांच्यापुढे सु इत्यादी प्रत्यय आले। सु इत्यादी प्रत्यय आल्यानंतर एकत्व विवक्षेमध्ये एक वचन सु येतं, द्वित्व विवक्षेमध्ये कधी द्विक्कैर द्विवचन एक वचने या सूत्राने एकत्व विवक्षेत एक वचनाचा प्रत्यय, द्वित्वाच्या विवक्षेत द्विवचनाचा प्रत्यय येतो आणि आपण मग द्विवचनापर्यंत विचार केला। म्हणजे एक वचन आणि द्विवचन जसं रामः आणि रामौ अशा प्रकारच्या रूपांचा विचार केला। आता आपण त्यांच्या पुढे जो विचार करत होतो तो पाहणार आहोत। म्हणजे आता बहुवचनाचा विचार केला जाईल आणि मध्ये तुम्हाला जो विचार सांगितला विशेषतः द्विवचनामध्ये काही सूत्र आले। औ असा प्रत्यय प्राप्त झाले असतानाच प्रत्यर्थम शब्द या न्यायाने प्रत्येक अर्थाकरता शब्द असतो। या नियमाने दोन सांगायचे झाले तर दोन शब्द, तीन सांगायचे झाले तर तीन शब्द, चार सांगायचे झाले तर चार शब्द। सध्याला आपल्याला सिद्ध करण्यापुरतं तो विचारला घ्यावाच लागेल। राम राम औ अशी स्थिती झाली तेव्हा स्वरूपाणाम एक शेष एक विभक्तौ या सूत्राने एका राम शब्दाचा लोप झाला तेव्हा राम औ अशी स्थिती झाली। राम औ या स्थितीमध्ये प्रथम सूत्र आलं वृद्धिरेची अवर्णाद एची परे वृद्धिरेकादेश स्यात्। अवर्णापुढे एच असेल तर एक वृद्धी आदेश होतो, तो वृद्धी आदेश प्राप्त झाला। तेव्हा द्वितीय सूत्र उपस्थित झालं ते म्हणजे प्रथमयोः पूर्वसवर्णः। प्रथम आणि द्वितीयेचा अच पुढे अकच्या पुढे अक पासून प्रथमा आणि द्वितीयेचा अच पुढे असेल तर पूर्वसवर्ण दीर्घ एक आदेश होतो। मग म्हणजे तो पुढचा स्वर मागच्यामध्ये मिळून मागच्या स्वरासारखा दीर्घ स्वर एक बनतो। राम औ या ठिकाणी सुद्धा अशीच स्थिती झाली असताना पुन्हा एक सूत्र प्रवृत्त झालं ते म्हणजे नादीची। नादीची या सूत्राचा अर्थ सांगितला गेला की आत है ना अ पासून पुढे इच असेल तर पूर्व सवर्ण दीर्घ होत नाही। रामधन औ या स्थितीमध्ये औ हा इच आहे म्हणून या ठिकाणी पूर्व सवर्ण दीर्घ आदेश होणार नाही। मग पहिली वृद्धिरेची लागली, त्याचा बाद करून पूर्व सवर्ण दीर्घ आदेश प्राप्त झाला। त्याचाच बाद करण्याकरता नादीची सूत्र आलं आणि मध्ये आलेलं पूर्व सवर्ण दीर्घ आदेशाला हटवलं तेव्हा
आता पुन्हा लागणार कोण? तेव्हा पुन्हा वृद्धिरीची लागून त्यानं वृद्धी केली, तेव्हा राम अशा या रूपाची सिद्धी झाली. आता इथून पुढे आपण बहुवचनाचा विचार पाहणार आहोत. एकत्व विवक्षेमध्ये एक वचन यावं, द्वित्व विवक्षेमध्ये द्विवचन यावं. या अवस्थेमध्ये मग आता एक वचनात आणि द्विवचनात द्व्यक्कयोर द्विवचन एक वचने या सूत्रानं एक वचनाचा मध्ये एक सांगायचं असेल तर एक वचनाचा प्रत्यय येतो, दोन सांगायचे असेल तर द्विवचनाचा प्रत्यय येतो. मग अनेकांचं कथन करण्याकरिता कोणता प्रत्यय येतो काही सांगायला सूत्र नव्हतं. याकरिता स्वतंत्र सूत्र आलं. बहुषु बहुवचनम, बहुषु बहुवचनम, बहुषु बहुवचनम, बहुषु बहुवचनम, बहुत्व विवक्षायाम बहुवचनम स्यात्. वृद्धि काय आहे? बहुत्व विवक्षायाम बहुवचनम स्यात्. है का नाही? बहुत्व विवक्षेमध्ये बहुवचन होते. अनेकांचं कथन करायचं असेल तर कोणतं वचन येतं? बहुवचन. ठीक. आता पहा, मग अनेकांचं सांगायचं असेल तर बहुवचन येणार. मग अनेक जर सांगायचे झाले तर शब्दही किती येणार? पूर्वत. आता एकदाच एवढ्याच वेळेस पाहणार आहेत, वारंवार आपण कशाला पात्रायचं? मग अनेकांना सांगायचं असेल तर प्रत्यर्थम शब्द या न्यायाने अनेक शब्द येतील. राम 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 जस. अरे कोणता नियम? प्रत्यर्थम शब्द. हा प्रत्येक अर्थाकरिता शब्द असतो. बरं, एखादा अर्थ सांगायचा आहे आणि शब्दच नाही असं होईल का? नाही आहे. म्हणजे प्रत्येक अर्थाकरिता शब्द लागतो. याच न्यायाने राम 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 राम, समजा परशुराम, प्रभुराम, शेवटचे बलराम, कोणते राम आहेतच ना. मग यांच्या पुढे या प्रकारे जस आल्यानंतर एक वचनाची विभक्ती आल्यानंतर पुन्हा मागचं सूत्र येणार ते म्हणजे स्वरूपाणाम एक शेष एक विभक्त. है की नाही? स्वरूपाणाम एक शेष एक विभक्त या नियमानं एक राम राहील आणि राहिलेला राम तिघांचंही नाव सांगेल, तिघांचाही अर्थ सांगेल. कारण की नियम गेला होता, य शिष्यते स लुप्यमानार्थाभिधायी. जो बाकी राहतो तो लोप झालेल्याच्या अर्थाचं कथन करणारा असतो. ज्याचा लोप झाला त्याचाही अर्थ सांगतो जो बाकी राहतो तो. तर प्रस्तुत राम जस अशी स्थिती झाली. या स्थितीमध्ये जस मध्ये तीन वर्ण आहेत, ज अ स. काय आहे? ज अ स. तर आरंभी आहे ज. त्या ज ची इत संज्ञा करण्याकरिता आता एक स्वतंत्र सूत्र येऊ लागलं. हा बोला. बहुत्वाच्या विवक्षेत बहुवचन होवो. बहुत्वाच्या विवक्षेत काय होईल? अनेकांचं कथन करायचं असेल तर कोणतं वचन येणार? बहुवचन. हे लक्षात ठेवा. बहुवचन केलं, राम जस अशी स्थिती झाली.
तेव्हा जची इत संज्ञाकरिता एक सूत्र आलं, छोटू 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 चू. ते कुचुटू तुपू मागे गेले ना, त्यातला एक घातला चू आणि दुसरा घातला टू, आणि त्या दोघांचं द्विवचन झालं छुटू. जसं गुरु गुरु, मग चुटू दोन मिळून छोटू. अर्थात द्विवचन आहे, प्रथमेचं द्विवचन. 137 प्रथमाध्यायस्य तृतीयपादस्य सप्तम क्रमांकस्य सूत्रम. छोटू या सूत्राचा अर्थ आहे प्रत्ययाद्यौ छोटू हितौ स्तः. प्रत्ययाद्यौ छोटू हितौ स्तः. प्रत्ययाद्यौ छोटू हितौ स्तः. प्रत्ययाद्यौ छोटू हितौ स्तः. पहा, प्रत्ययाद्यौ म्हणजे प्रत्ययाच्या अगोदर असणारे. चू म्हणजे च वर्ग, टू म्हणजे ट वर्ग, हित संज्ञक होत. प्रत्ययाच्या अगोदर असणारे. चू म्हणजे च वर्ग, टू आणि टू म्हणजे ट वर्ग, हित संज्ञक होत. आता पहा, तशी तिसरं सूत्र आलं. संज्ञा सूत्रच आहे, पण इकडे आलं का, इथे काम आहे म्हणून इथं दिलं. मग अर्थ काय झाला, प्रत्ययाच्या अगोदर असणारे च वर्ग आणि ट वर्ग है ना. प्रत्ययाच्या अगोदर असणारे च वर्ग आणि ट वर्ग हित संज्ञक होत. मग आता प्रत्ययाच्या अगोदर पाहिलं आपण राम जस. च वर्गामध्ये किती वर्ण येतात, 5. च छ ज झ ञ. आणि ट वर्गामध्ये कोणकोणते, ट ठ ड ढ ण. या प्रत्ययाच्या अगोदर असणाऱ्या च वर्गाची आणि ट वर्गाची हित संज्ञा होते. हित संज्ञा झाल्यानंतर तस्य लोपः या सूत्राने लोप होतो. तेव्हा राम अशी स्थिती झाली. काय झालं, राम अशी स्थिती झाली. या ठिकाणी आता दुसरं सूत्र आलं इथं. शेवटी काय आहे, स. शेवटी काय आहे, स. आता शेवटी आहे स, मग स हा शेवटी असल्यामुळे एक सूत्र येणार, हलंत्यम. कोणतं प्रत्यय ना, प्रत्यय से है ना, उपदेशे अंत्यम हल इत स्यात्. उपदेशाच्या अंतिम असणारा हल इत संज्ञक होव. मग उपदेश आहे प्रत्यय अस, मग त्याच्या अंतिम हल म्हणजे सची काय प्राप्त झाली, हलंत्यम इति प्राप्ती करू आपण. हलंत हे सूत्र प्राप्त झालं असता. लक्षात ठेवा, हलंत्यम या सूत्राची प्राप्ती झाली असता. आता खालचं एक आपल्याला सूत्र गेलं आहे की नाही. पहिलं या सगळ्या प्रत्ययांची काय संज्ञा झालेली आहे रे, विभक्ती झालेली आहे ना. मग आता सूत्र आलं, न विभक्तौ तुस्मा है ना. जस घटकस्य सस्य हित संज्ञायाम प्राप्त. जस घटकस्य काय, आता अस घटकस्य हा जे आहे. मग काय झालं, जस घटक सची सकारस्य हित संज्ञा प्राप्त झाली है ना. लिहिलं तिथं जस घटकस्य असं लिहिलं ना.
म्हणजे जस घटक सची कोणत्या सूत्राने? हलंत्यम या सूत्राने ईद संज्ञा प्राप्त झाली असता, मी पंक्ती नाही लिहित ती, अर्थ देतो डायरेक्ट. प्राप्त झाली असता सूत्र आलं न विभक्तौ तुस्माः, 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 विभक्तिस्थास्तवर्ग समानेतः. विभक्तिस्थास तवर्ग समानेतः म्हणजे काय झालं? विभक्तीमध्ये कशात? विभक्तीमध्ये स्थित असलेले कोण कोण? तवर्ग, स आणि म हे संज्ञक होत नाहीत. पहा, लक्षात घ्या, विभक्तीमध्ये स्थित असलेले तवर्गाची संज्ञा होणार नाही, सकाराची संज्ञा होणार नाही आणि मचीही ईत संज्ञा होणार नाही. मग जस या प्रत्ययामधील स, जस ही विभक्ती आहे, त्या विभक्तीमधील स ची ईत संज्ञा होणार नाही, तेव्हा राम अस अशी स्थिती राहिली. काय झालं? राम अस असंच राहिलं, याच्यामध्ये बदल होणार नाही. लक्षात आलंय का? लिहायचं कसं सांगायचं आहे ना, सांगणार आहे. आज सांगितलं नाही ना, पूर्ण झाल्यावर. राम अस असं झालं असता, राम अस इति अस्या आणि इत्यत्र इति अवस्थायां प्रथमयो पूर्वसवर्णः या सूत्राने पूर्वसवर्ण दीर्घ आदेश होईल. कोणत्या सूत्राने? प्रथम यः पूर्वसवर्णः. प्रथमयो पूर्वसवर्ण या सूत्राने दीर्घ होईल. काय सांगितलं? अच्या पुढे प्रथम आणि द्वितीयेचा अच असेल तर पूर्वसवर्ण दीर्घ आदेश हो. नादीची लागणार नाही, इच नाही पुढे होय, म्हणजे नादीची इथे काहीच करू शकणार नाही. या ठिकाणी हा अ मागच्या म मध्ये जाईल आणि मागचा म दीर्घ होईल, तेव्हा रामास असं होईल. रामास या स्थितीमध्ये सुप्तिंगंतम पदम, सुप्तिंगंतम पदम या सूत्राने रामासची पदसंज्ञा होईल. पदसंज्ञा झाल्यानंतर स सजुषो रुहु या सूत्राने सला रु आदेश होईल. रामरु उची उपदेशे जनुना शिकयित या सूत्राने इत संज्ञा होईल. तस्य लोप या सूत्राने लोप होईल, तेव्हा राम रामार. असं झाल्यानंतर विरामोवसानम या सूत्राने अवसान संज्ञा
व खरवसानयोर विसर्जनीय या सूत्रानं विसर्ग केला असता राम असं प्रथमेचं बहुवचन सिद्ध होईल. आता तुम्ही लिहायचं कसं संस्कृतमध्ये पहा. आता एकच शब्द जर दिला तर है ना, राम इति शब्दस्य कृतद्धित त्याचे कृतद्धित समासाश्च अथवा अर्थवदधातु हातुर प्रत्यय प्रातिपदिकम इति सूत्रेण प्रातिपदिक संज्ञा भवति. प्रत्यय परश्च ज्ञाप प्रातिपदिकात् इति सूत्र सहाय्येन सु इत्यादयः प्रत्ययाः प्राप्नुवन्ति. तदा बहुत्व विवक्षायां बहुषु बहुवचनम इति सूत्रेण बहुत्व विवक्षायां बहुवचनम जस् प्रत्यय आगच्छति. अथ च प्रत्यर्थम शब्द इति न्यायेन राम 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 जस् इति जाते सति स्वरूपाणाम एक शेष एक विभक्तौ इति सूत्रेण एक रामः अवशिष्यते. सह राम शब्दः यह शिष्यते स लुप्यमानार्थाभिधायी इति नियमेन सर्वेषां वाचकः अस्ति. तदा रामधन जस् इति अवस्थायां जश घटकस्य जकारस्य चुटु इति सूत्रेण इत संज्ञा भवति. तस्य लोपः इति सूत्रेण लोपः भवति. तदा आराम अस् इति जायते. अस्याम् अवस्थायां पुनः अस् घटकस्य सकारस्य हलन्त्यम् इति सूत्रेण इत संज्ञा प्राप्नोति. तदा न विभक्तौ तुस्मः इति सूत्रम् आगच्छति. तस्य अर्थः विभक्तिस्थास्तवर्ग समानेतः. विभक्तौ स्थिताः तवर्गः है ना, सकारः मकारश्च इत संज्ञकः न भवति. तदा राम अस् इत्यत्र एव प्रथमयोः पूर्वसवर्णः इति सूत्रेण पूर्वसवर्ण दीर्घ आदेशः भवति. तदा रामास् इति जायते रामास् भवति. सुप्तिङन्तम् इति सूत्रेण पदसंज्ञा भवति. ससजोरु इति सूत्रेण सकारस्य रु भवति. उकारस्य उपदेशे जनुनासिक इत इति अनेन सूत्रेण इत संज्ञा तस्य लोप इति सूत्रेण लोपश्च भवति. तदा रामार इति अवस्थायां विरामोवसानम् इति सूत्रेण अवसान संज्ञा भवति. अथ च खरवसानयोर् विसर्जनीयः इति सूत्रेण रेफस्य विसर्गः भवति. तदा रामाः इति रूपं सिद्ध्यति. अब आता पहा, या प्रकारे आपण रामः म्हणजे रामः रामौ रामाः हे रूप कसं सिद्ध होतं हा विचार पाहिला. ठीक, कसं ना, आपण प्रथमेचा विचार केला. आता द्वितीयेचा विचार करणार आहोत. द्वितीयेमध्ये आता पहा, प्रथमा ही कधीही कर्तरी प्रथमा येते, लक्षात ठेवत जा. कर्ता अर्थ सांगायचा झाला तर परत प्रथमा घ्यायची. करणारा, एखादी क्रिया करणारा जो असेल ते पुढे सूत्र वेगळे येतील, हे आपण पाहूया. परंतु कर्म कधीही कर्ता कोण आहे, क्रिया करणारा जे असेल, वाक्यामध्ये आपण लिहित असताना क्रिया करणारा कोणीही असेल तर त्या क्रिया करणाऱ्याची एकटा क्रिया करणारा असेल तर एकवचन, दोन क्रिया करणारे असेल तर द्विवचन आणि अनेक क्रिया करणारे असेल तर बहुवचन लिहायचं. पण क्रिया करणाऱ्याला बरं का, लक्षात ठेवा, क्रिया करणाऱ्याला कर्ता म्हणतात. आणि क्रिया करणारा जर सांगायचं असेल तर राम गावाला जातो, क्रिया करणारा कोण आहे? राम. मग रामाला लिहित असताना राम एकटा असेल तर राम, दोन राम असेल तर रामो, अनेक राम असतील तर रामाहा, हे आपण लक्षात ठेवायचं. यानंतर दुसरी विभक्ती आहे द्वितीया. द्वितीय विभक्ती, मग आता द्वितीय विभक्तीचा विचार करायचा आपल्याला.
मग राम आता पहिल्यासारखंच राम पदाची प्रातिपदिक संज्ञा, त्याच्या पुढे ज्ञा प्रातिपदिकात इति सूत्रसायन सु इत्यादया प्रत्यय आगच्छन्ति, पुन्हा द्वितीयायाम द्वित्व एकत्व विवक्षायाम द्वेक्कयोर द्विवचने एकवचने इति सूत्रेण एकवचनम राम अम आगच्छति. बाकी तेवढं सरळच आहे. जर सुप्रत्यय येईपर्यंत आपण जे काम केलं ना तसंच इथे अम पर्यंत बस. द्वितीयाया एकवचने एकत्व विवक्षायाम है ना अम आगच्छति. तर काय झालं राम अम. राम अम झाल्यानंतर आतापर्यंत गेलेले सूत्र पाहिले तर मागे ओ, पुढे ओ, चला मागे संधी संधी, अकः सवर्णे दीर्घ. नाही आद्गुण अवर्णाद अची, अच मध्ये अ पुढे मागे आहे. अवर्णाद अची परे पूर्वपरसयो गुण एकादेश स्यात्. मग या आद्गुणाचा बाद करून आलं अकः सवर्णे दीर्घ. सांगलं रे अच्या पुढे अच असेल तर दीर्घ करा है ना. म्हणजे अच्या पुढे सवर्ण अच असेल अक असेल है ना तर काय होतं दीर्घ एक आदेश होतो. मग दीर्घ आदेश प्राप्त झाला पण आहे की नाही त्याचा ही बाद करून पुन्हा सूत्र आलं प्रथमयो पूर्वसवर्ण. लक्षात ठेवायचं बरं का. इथं एकाच ठिकाणी कोणाचंच काम नाही झालं आतापर्यंत, परंतु सगळे आपलं थोबड लावायला लागली. तिथे पहिला आला आद्गुण, नंतर म्हणतोय तू चुप बस, तू माझ्या पण नाही माझ्या आहे ना मी अकसवर्णे दीर्घ. तर लगेच प्रथम पूर्वसवर्ण बोलतोय द्वितीयाचं अच आहे ना हा काम आहे माझं. इथं तुम्ही टळटळ बोलायचं घरी तुमच्या. हो ही प्रथम आहे द्वितीय आहे इथं नाही बोलायचं. आता म्हणजे ना त्याची लागत नाही. मग प्रथम पूर्वसवर्णच प्राप्त झालं पण लगेच दुसरं सूत्र आलं अमी पूर्वहाम अमी पूर्वहाम अमी पूर्वहाम अमी पूर्वहाम. अच्छा अमी पूर्वम ना ते हे अकौम्यची पूर्वरूपमेकादेश स्यात्. अकौम्यची पूर्वरूप मेका देश स्यात्. म्हणजे अकौम्यची अक पासून अक पंचमी एकवचन आहे. अक पासून अमी अची अम घटक अच अम घटक अच पुढे असेल तर पूर्वरूप एक आदेश हो. पहा काय सांगितलं गेलं अक पासून अम घटक अच पुढे असेल तर कोणता अच अम घटक अच पुढे असेल तर पूर्वरूप एक आदेश हो. मग आता इथे अक आहे राम मध्ये अक अक म्हणजे किती वर्ण येतात अ ई ओ रो आणि रो. हे या पाचांच्या पुढे जर अम घटक अच असेल अम मधला अम घटक म्हणजे अम मधला अच. मग अम मधला अच कोण आहे अ तो काय होईल पूर्वरूप होईल म्हणजे हा मागे मिळून जाईल दीर्घ होणार नाही. तेव्हा काय रूप झालं रामम.
पहिले सगळे दीर्घ कर, गुण कर, कुठे काय कर, कुठे काय कर, त्याला मागे मिळून जा. पार्टी चाललंय, आमच्या पार्टीत करा, आहे की नाही. तुमची पार्टी वाढवू नका, म्हणजे इथं काही भेटणार नाही. जैसे थे आमच्यासारखे बना. मग मागच्यात मिळून गेला आणि रामम अशा प्रकारचं रूप सिद्ध झालं. यानंतर पुढे द्विवचन येणार. द्विवचनामध्ये आता प्रत्यय काय आहे? औट. औटच्या टची संज्ञा हलंत्यम न होते आणि लोप होतो. राम औच राहतो. आता डायरेक्टच लिहितो, कारण की जसं प्रथमेचा राम औ झालंय तसंच द्वितीयच काही नाही. द्वित्वविवक्षायाम औ येईल. राम राम औ. एका रामाचा लोप राम औ. वृद्धिरेची प्रथम यो पूर्व सवर्ण, त्याचा पुन्हा नादीचे बात करेल, वृद्धिरेची लागेल आणि राम बनेल. म्हणून इथं जास्त पाललाळ करत नाही. रामो आपलं रूप झालं. तत्पश्चात बहुवचनामध्ये बहुषु बहुवचन या सूत्राने बहुत्व विवक्षेमध्ये बहुवचनम आलाश्यस. बहुषु बहुवचनम झालं. प्रथमयोः पूर्वसवर्ण ते स्वरूपाणाम एक शेष एक विभक्तो यांना एक राम राहिला. ठीक, असं झालं. आता आपण असंच जास्त चालणार. या अवस्थेमध्ये शची ईच संज्ञा आतापर्यंत गेलेल्या कोणत्याच सूत्रानं होत नाही. हलंत्यमनं होत नाही, उपदेशे जनुनासिकनं होत नाही, आणि गेलेला आत्ताचा चुटू त्यानंही होत नाही. चुटू चवर्ग आणि टवर्ग असतील तर त्याची ईत संज्ञा होते. म्हणजे इथे शची ईत संज्ञा करणारा आत्तापर्यंतचं एकही सूत्र गेलेलं नाही. आलं लक्षात ना? आता नाही आलं? लक्षात ठेवा. लक्षात आलं तुझ्या? तू म्हणे समजत नाही का? समजलं आता? हां, समजतंय? रामशस या शश घटक शकाराची ईत संज्ञा करण्याकरिता सूत्र पुढे आलं. बा लशक्व तद्धिते, लशक्व तद्धिते, लशक्व तद्धिते, लशक्व तद्धिते, लशक्व तद्धिते, लशक्व तद्धिते, तद्धितवर्ज प्रत्ययाद्या, तद्धितवर्ज प्रत्ययाद्या, तद्धितवर्ज प्रत्ययाद्या, तद्धितवर्ज प्रत्ययाद्या, लशक वर्गा इतस्युः, तद्धितवर्ज प्रत्ययाद्या, लशक वर्गा इतस्युः. पाहता तद्धितवर्ज म्हणजे तद्धित प्रत्यय भिन्न, तद्धित कोण आहेत? हे प्रत्यय. म्हणजे तद्धित प्रत्यय भिन्न प्रत्ययाच्या अगोदर असणारे कोण कोण? ल, श आणि कवर्ग. ईत संज्ञक होत. तद्धित प्रत्यय भिन्न
प्रत्ययांच्या अगोदर असणारे कोणाहून तद्धित प्रत्यय भिन्न प्रत्ययांच्या अगोदर असणारे कोण कोण ल श आणि क वर्ग कोण कोण ल श आणि क वर्ग हे काय होत ईद संज्ञक होत त्यांची काय होईल ईद संज्ञा मग आता हा जो शस प्रत्यय हा विभक्ती प्रत्यय तद्धित प्रत्यय नाही तद्धित प्रत्यय भिन्न आहे तद्धित प्रत्यय भिन्न प्रत्ययाच्या अगोदर असणाऱ्या कोणाकोणाची ल श आणि क वर्गाची ईद संज्ञा होईल इथे कोण आहे श त्याची काय संज्ञा झाली आणि ईद संज्ञा झालेल्याचं का मग काय राहिलं राम अस काय झालं राम अस आता प्रथम द्वितीयचं बहुवचन आहे राम अस आहे पुन्हा आपले सगळेच माले आदगुण नंतर कोणता अकसवर्णे दीर्घ त्याचा बाद प्रथमयोः पूर्वसवर्ण आणि प्रथमयोः पूर्वसवर्णानं इथं दीर्घ होईल त्याचा कोणी बात करणार नाही तेव्हा रामास अशी स्थिती होईल काय झालं रामास है ना रामास असं झालं बरं तसं मी आता किती केलं तर 3 सूत्र काय होणार नाहीत है ना तस्मात तस्मातचा अर्थ केला पूर्व सवर्ण दिघात झाले रे दीर्घात यह शस सहस तस्य नहस्यात पुंसी संपला एवढंच लिहिणार आहे पूर्व सवर्ण दीर्घापासून पूर्व सवर्ण दीर्घापासून परह म्हणजे पुढील यह म्हणजे जो शस म्हणजे शसचा स त्याच्या ठिकाणी न हो पुल्लिंगात का त्याच्या ठिकाणी पुल्लिंगात न हो आता काय झालं आपलं उदाहरण होतं रामास पा पुल्लिंगात सुरू आहे ना पुल्लिंगात पूर्व सवर्ण दीर्घ हा झाला आ है की नाही पूर्व सवर्ण दीर्घापासून पुढील जो शसचा स हा कोणाचा स आहे मग त्याच्या ठिकाणी काय हो न हो मग न केला तर काय होईल रामान असं झालं आपलं रामानच रूप सिद्ध होणार आहे मग तिथं परंतु 1-2 सूत्र लागत आहेत ते आपण उद्या पाहूया ओम पूर्णमदः पूर्णमिदं शांती शांती